श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 7 ऑगस्ट आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आपल्या आरोग्याबद्दल विशेष करून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. धनाने जोडलेल्या काही गोष्टीतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. ताण तणाव दडपणाच्या काळावर मात करता येईल. मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. आपण दिलेल्या मौल्यवान भेटवस्तूंमुळे देखील आनंदी उत्साही वातावरण तयार होणार नाही, कारण आपल्या प्रिय व्यक्तीकडून त्या भेटवस्तू नाकारल्या जाण्याची शक्यता आहे. सगळ्यांसाठी प्रेम हाच पर्याय आहे याची आज तुम्हाला जाणीव आहे. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयांवर लक्ष द्याल. आज तुमच्या प्रतिष्ठेला थोडासा धक्का पोचण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृषभ रास. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपितच आहे. दुसऱ्यांवर प्रभाव पाडावा म्हणून मर्यादेचे बाहेर खर्च करू नका. तुमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींकडून तुम्हाला पाठिंबा मिळाल्याने आज तुम्ही उत्साहाने आणि आत्मविश्वासाने वाटचाल कराल. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. तुमचे वरिष्ठ अगदी देवदूतासारखी वागणूक देत आहे असं तुम्हाला आज वाटणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाणार आहे. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता देखील भंग होईल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही तुमचे उद्दिष्ट गाठू शकाल. एकांतात वेळ घालवणं उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकता. म्हणून तुम्हाला सल्ला दिला जातो की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालण्याचे काम आज करू शकतात. पुढील रास आहे कर्क रास. तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील, परंतु तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावांशी सामना करू शकाल. तुमच्या जवळील अतिरिक्त पैसा सुरक्षित स्थळी ठेवा, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकतात, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. जे लोक परदेशातील व्यापाराने जोडलेले आहे, आज त्यांना मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच नोकरी पेशाने जोडलेल्या या राशींच्या जातकांना आज आपल्या प्रतिभेचा वापर पूर्ण कार्यक्षेत्रात ते करू शकतात. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी तुम्ही एकांतात वेळ घालवणं पसंत कराल. एखाद्या मोठ्या खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची शक्यता आज आहे. पुढील रास आहे सिंह रास. तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल, म्हणून तुम्ही दुखावले जाल. अशी परिस्थिती प्रसंगापासून आज दूर राहा. सावध देखील राहा. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तुमच्या ज्ञान लालसापेटी नवीन मित्र आज तुम्ही जोडणार आहात. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेम जीवनात आनंद आणाल. प्रलंबित प्रस्तावाची अंमलबजावणी होईल. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागू शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडणार आहात. पुढील रास आहे कन्या रास. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे तीच वापरा. तुम्ही इतरांच्या चुका विनाकारण दाखवू नका, कारण की नातेवाईक तुमच्यावर टीका करू शकतात. अशा प्रकारे वेळ वाया दवडला जाऊ शकतो याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. यातून तुम्हाला काहीच फायदा होत नाही, त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला. आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती तुम्ही आज घेणार आहात. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. जोडीदारासोबत तुमचे नाते तणावाचे राहतील, तसेच गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम प्रदीर्घ काळापर्यंत उमटू शकतात. पुढील रास आहे तूळ रास. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमवू शकाल.
सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला आहे. तुमची प्रिय व्यक्ती खूपच जास्त भाव खात असल्यामुळे तुम्हाला त्यांच्यावर थोडं लक्ष ठेवण्याची अधिक आवश्यकता आहे. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमच्या दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत शृंगार करायला भरपूर वेळ मिळणार, पण प्रकृतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमच्या भावना खास करून रागावर नियंत्रण ठेवा. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतानांच्या शिक्षणावर चांगलेच धन खर्च करावे लागू शकते. कुटुंबातील लोकांमध्ये पैशाला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैशांच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील लोक नेहमी मदतच करतील असं नाही. त्यामुळे स्पष्ट होण्याचा सल्ला तुम्हाला आज दिला जातो. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. कामातील बदल तुम्हाला मनःशांती मिळवून देतील. तुमच्या घरातील कोणी जवळची व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी वेळ नसेल. त्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला एक सुंदर अनुभव आज घेणार आहात. पुढील रास आहे धनुरास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. तुमच्याजवळ आज पैसाही पर्याप्त असेल आणि यासोबतच मनात शांती देखील असेल. तुमचा फुरसतीचा वेळ हा निस्वार्थी कामासाठी द्या. त्यामुळे आपल्या आणि कुटुंबासाठी आनंदात मोलाची भर पाडणारा असेल. तुमच्या मैत्रीमधील चांगला काळ आठवा आणि त्या आठवणींना उजाळा देऊन नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंतर्मनाचा आवाज जरूर ऐका. या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात. अशातच मातापित्यांना त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे, कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत आज व्यतीत करणार आहात. पुढील रास आहे मकर रास. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबतच आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. घरात नव्याने आलेल्या सदस्यांमुळे आजचं घरातील वातावरण हे आनंददायी असणार आहे. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र किंवा मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. लोकांसोबत बोलल्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालवू शकतात. तुम्हाला असं करण्यापासून बचाव केला पाहिजे. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडणार आहात. पुढील रास आहे कुंभ रास. जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करतील. शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. जे लोक लघुउद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्याही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती ही लाभ मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे. मुलांच्या बक्षीस समारंभांचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमचे स्वप्न सत्यात उतरल्याची प्रचिती आज मिळेल. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा पार्टनर आज तुमच्या गोष्टींना समजू शकत नाही, तर आज त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि आपल्या गोष्टींना स्पष्टपणे त्यांच्यासमोर मांडा. तुमच्या अपेक्षाप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकाऱ्यांवर तुम्ही आज वैतागण्याची शक्यता आहे. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. आज तुमच्या कामाची स्तुती होणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो. हे आज ओळखा. प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन कळवंडून जाईल. प्रिय व्यक्तींसोबत वादवादी होऊ नये यासाठी या वादग्रस्त विषय पूर्णपणे टाळायचे आहेत. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला सुरुवात होईल. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या वागण्याचा कदाचित गैरसमज करून घ्याल, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर निराशा वाटणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.